नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी। यासाठी मी इथे ठेवलेली आहे कढई। त्यामध्ये आता साधारणपणे 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेले त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या टाकते। अर्धा तास मुगाची डाळ भिजवून घेतली आहे मी। ती साधारण इथे बघा मी 50 ग्रॅम असेल ती घेतली, ती टाकून घ्यायची। ती तेलामध्ये छान त्याची भाजून घ्यायची। तेलामध्ये भाजत असताना त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि इथे मी साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेली आहे। ही मिरची पावडर आहे। तर ह्यामध्ये 1 ते 2 मिनिटं डाळ जरा शिजू द्यायची। मैत्रिणींनो, इथे मी कांद्याच्या पातीच्या 2 जुड्या धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे, ती टाकून घेते आता। कांद्याच्या पातीला जे कांदे असतात ते सुद्धा बारीक कापून घ्यायचे मैत्रिणींनो। हे छान मिक्स करून घ्यायची भाजी। 1-2 मिनिटं खालीवर परतून घ्यायची। आता याची मिक्स करून घेतल्याच्या नंतर गॅस थोडा मंद करायचा, म्हणजे थोडा छोटा मीडियम वर ठेवायचा गॅस। कढईला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं मंद आचेवर भाजीला शिजू द्यायचं। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपली कांद्याच्या पातीची भाजी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।